संपूर्ण महाराष्ट्रातनं आता भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची वारी शिर्डीत होते आहे आणि शिर्डीत चे जे मुख्य नेते आहेत विखे पाटील सर, काय सांगाल, किती तयारी आहे आणि किती जोश आहे? असं की महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये जो महाविजय मिळाला त्याच्यामध्ये विशेष करून भारतीय जनता पक्षाला पक्षाचाही महाविजय त्यामध्ये मुख्यतः सामावलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डीचं अधिवेशन हे महाधिवेशन होईल. यातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेकरता महाभरारी घेण्याचा संकल्प आम्ही या निमित्ताने करणार आहोत. किती कार्यकर्ते अपेक्षित? आता पक्षाच्या माध्यमातून मला जी माहिती देण्यात आलेली आहे ती साधारण 16,000 किमान कार्यकर्ते राज्यभरातून येतील. बिलकुल. उद्याचा हा मोठा कार्यक्रम आहे आणि त्याआधी आज भारतीय जनता पार्टीचे सगळे आमदार इथे आहेत. प्रदेश कार्यकारिणीची बैठक पण असल्यामुळे ती पण सगळे आपले सगळे लोक आहेत. काय सांगतात की आपल्या देशाचे नेते आणि विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचे जे आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहेत, हा महाविजय त्यांच्यामुळे आपल्याला त्यामुळे मिळाला. आणि या महाविजयामध्ये जे शिल्पकार होते ते देशाचे धनगर गृहमंत्री आदरणीय अमित भाई, त्यांची त्यांनी महत्त्वाची भूमिका ह्या विजयामध्ये बजावली. त्याचबरोबर विशेष करून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे तमाम कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांचा जो जोश होता, आत्मविश्वास होता, त्यातून हा ऐतिहासिक विजय आपल्याला मिळाला. आणि त्या पार्श्वभूमीवर आज आमदार महोदय येत आहेत, प्रदेश पदाधिकारी येत आहेत. मला वाटतं अतिशय नियोजन चांगलं झालं आहे, परंतु त्यापेक्षा नियोजनापेक्षाही हा जो उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे, मला वाटतं एक महाविजयचा संकल्प करण्यासाठी आज सगळे आलेले आहेत. बिलकुल. शिर्डीचे तुम्ही प्रमुख आहात आणि या सगळ्यांचे तुम्ही यजमान, आम्ही म्हणून एक यजमान म्हणून काय सांगाल, तुमच्यावर ही जबाबदारी आहे? असं की मला अतिशय मनस्वी आनंद आहे की ऐतिहासिक या अधिवेशनाचं मला या ठिकाणी आम्हाला आयोजन करण्याचं भाग्य मिळालं. साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये मला वाटतं हा जो ऐतिहासिक संमेलन होतं आहे एक वेगळा, त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो. पक्षाने आपलं टाकलेली जबाबदारी मी आहे, डॉक्टर सुजय आहेत, काही वास्तविक खरं त्यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली. नियोजन संपूर्ण त्याचं होतं. त्यामुळे पण पक्षाने टाकलेला विश्वास आहे तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा होता आणि म्हणून मला अतिशय आनंद होतो. मला एक मोठं समाधान आहे. एका मोठ्या समाधानासोबत हे सगळं आयोजन होत आहे आणि सोबतच येणाऱ्या स्थानीय ज्या स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी पण हे अधिवेशन खूप महत्त्वाचं असेल असंच यांचं मत आहे. स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी.